आपण पाहतोय बी न्यूज, सोलापूरकरांचा मनामनातील। आज या ठिकाणी ईदे मिलन व नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा जो कार्यक्रम घेण्यात आला, त्या गेल्या वर्षी महेश अण्णा आपल्या कार्यक्रमाला आले होते। वाहतूक संघटनेच्या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांनी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की मी सुद्धा एक चालक आहे, कारण बऱ्याच वर्षापासून आम्ही सोलापूर शहरात झुंजार मोटर्सच्या माध्यमातून अनेक लोकांना गाडी कशी चालवायची याचं ट्रेनिंग झुंजारच्या माध्यमातून दिलं। आणि महेशांना राजकीय जीवनात येण्याच्या अगोदर ते स्वतः त्या ठिकाणी अनेक लोकांना ट्रेनिंग देत होते। मला वाटतं ते उदाहरण महेशांनी त्या ठिकाणी दिलं। नेहमीच तुमचा विश्वास महेशांवरती राहिलेला आहे की महेशांना जे काही आपल्या अडचणी असतील ते सोडवतील, असा विश्वास तुमच्या मनात नेहमी राहिलेला आहे। आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही मला इथं बोलवून निश्चित तो जे महेशांनी रिलेशन आपल्या बरोबर मेंटेन केलेलं होतं ते तुम्ही माझ्या प्रति सुद्धा त्याच पद्धतीने मला या ठिकाणी येऊन बोलवून मान सन्मान देतायत, त्याबद्दल मी तुमचं प्रथमतः आभार व्यक्त करतो। रियाज भाई, मला वाटतं आपण एका रिक्षा स्टॉपच्या ओपनिंगला सुद्धा आपण भेटलेलो आणि अनेक अडचणी आपण त्यावेळेस सुद्धा सांगितल्या होत्या। आताच तुम्ही तुमच्या भाषणात सुद्धा जे उल्लेख केलात, निश्चितच तुम्ही त्याचा पाठपुरावा करून ते सोडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे एखादी जर संघटना चांगल्या पद्धतीने काम करण्याचं ठरवलं तर काय करू शकते, मला वाटतं या संघटनेने दाखवून दिलेलं आहे। काम करत असताना अनेक अडचणी येत असतात, पण त्या अडचणीतून मार्ग काढून आपल्याला पुढे जावं लागतं। आज मुन्नाभाईंनी सांगितलं की हा जो रस्ता आहे तो छोटा पडतोय। खरा तर हा रस्ता महापालिकेच्या माध्यमातला रस्ता नाही आहे, तो जिल्हा परिषदच्या माध्यमातून होणारा रस्ता आहे। नाहीतर आजपर्यंत आपल्याला माहिती आहे, जर महापालिकेच्या माध्यमातून हा रस्ता राहिला असता तर आतापर्यंत तुम्हाला ही बोलण्याची वेळ सुद्धा या ठिकाणी आली नसती। तेवढं काम महेशांनी या भागात केलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे काही प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे, ते तुम्ही सर्वांनी साथ दिल्यामुळं आम्ही निश्चित चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करू शकलो। पण आता आपल्याला अनेक अडचणी निर्माण होत आहेत। ते कशामुळे होत आहेत तर गेल्या 3 वर्षापासून सोलापूर महापालिकेची सुद्धा इलेक्शन झालेली नाही आहे, त्यामुळं अनेक अडचणींना आज नागरिकांना सामोरे जावं लागतंय। या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे। आता जर महापालिकेची इलेक्शन झाली असती तर निश्चित आता जे काही छोटे मोठे अडचणी आपल्याला उद्भवत आहेत ते आपल्याला उद्भवल्या गेल्या नसतात। आज फ्लायओव्हरच्या माध्यमातून बरेचदा फ्लायओव्हर होणार अशा घोषणा आपल्या शहरात झाल्या, पण दुर्दैवाने तसं काही झालेलं नाही आहे। पण निश्चित आपण आता एकत्रित येऊन पाठपुरावा जर केला तर निश्चित सोलापूर शहरात उड्डाणपूल होणं गरजेचं आहे, कारण ह्या ठिकाणी तर बरेच ऍक्सिडेंट होतात।